गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेलांच्या होमग्राऊंडवरती काँग्रेसनं बाजी मारली। काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे आणि प्रफुल्ल पटेल यांचे उमेदवार पिछाडीवरती पाहायला मिळतात। कराडमध्ये भाजप आणि काँग्रेसला धक्का आहे। शिंदेची शिवसेना इथे आघाडीवरती आहे। शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव हे आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। त्यामुळे शिंदेंनी एक प्रकारे भाजपला आणि काँग्रेसला सुद्धा धक्का दिलेला आहे। तर शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव कराडमध्ये आघाडीवर, शिंदेच्या शिवसेनेने एक प्रकारे बाजी पलटवलेली आहे। भाजप आणि काँग्रेसला हा धक्का मानण्यात येतोय। भाजप 111 जागी, सध्याची जी आकडेवारी त्यानुसार एकूण 111 जागी भाजप आघाडीवर, मात्र कराडमध्ये भाजपला धक्का बसलेला दिसतोय। शिवसेना 48, राष्ट्रवादी 40 अशी स्थिती। काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार 13, ठाकरे सेना 9, इतर 26। मात्र सध्या कराडमध्ये भाजपला काही प्रमाणात धक्का आहे, कारण शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव हे आघाडीवर आहेत। 266 कल सध्या समोर येतात। आता अवघे 22 कल हे बाकी राहिलेले आहेत आणि आपल्याला चित्र मग कदाचित आणखी स्पष्ट होऊ शकेल। ही दृश्य विजयोत्सवाची, ठिकठिकाणी उमेदवार जिंकतात आणि तिकडे विजयोत्सव साजरा होतो। ही शिरूर मधली दृश्य आहेत। विजयी उमेदवारांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। गुलाल उधळला जातो आहे। तब्बल 9 वर्षांनी ही संधी मिळाली आहे कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गुलाल उधळण्याची। राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवलाय शिरूरमध्ये आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा जल्लोष आपण पाहतोय। भाजपने 111 जागांवरती आघाडी घेतली। शिवसेना 48, अजित पवारांची राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, शरद पवारांची राष्ट्रवादी 13, ठाकरेंची सेना 9 तर इतर 26 अशी सध्याची आकडेवारी नगराध्यक्ष पदाची आपल्याला पाहायला मिळते। बारामतीमध्ये अजितदादांचा करिश्मा हा चाललेला आहे। बारामतीमध्ये 8 जागांवरती राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे। तर देवरुख आणि गुहागरमध्ये म्हणजे कोकणात भाजपचा झेंडा फडकलेला आहे। इथे भाजपने विजय मिळवलेला आहे। तर मालवणमध्ये शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर विजयी झालेले आहेत। त्याखालोखाल वाड्यामध्ये भाजपचे 17 पैकी 11 नगरसेवक विजयी होत आहेत। गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेलांना मात्र धक्का, प्रफुल्ल पटेलांची पिछाड पाहायला मिळते। सांगोल्याचा गड हा शहाजीबापू पाटलांनी राखलेला आहे। इथे भाजपने पूर्ण ताकद लावलेली होती, पण रत्नागिरीत महायुतीचा दबदबा आहे। देवरुख आणि गुहागरमध्ये भाजपचा झेंडा फडकल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। बुलढाण्याच्या लोणारमध्ये काँग्रेसच्या मीराताई मापारी या विजयी झाल्यात। तर रत्नागिरीमध्ये महायुतीने कामगिरी करून दाखवली। रत्नागिरी, चिपळूण, खेड तिन्ही ठिकाणी शिवसेनेने विजय मिळवला। तर देवरुख आणि गुहागरमध्ये भाजपचा झेंडा फडकलेला बघायला मिळतोय। बुलढाणामध्ये काँग्रेसची बाजी, लोणारमध्ये मीराताई मापारी यांनी विजय मिळवलाय। भाजप सध्या 111 ठिकाणी, 267 पैकी 111 ठिकाणी भाजप आघाडीवर। शिवसेना 48, राष्ट्रवादी 40। मालवणमध्ये भाजप नगरसेवक मंदार केणी हे विजयी झाले आहेत। तर शिवसेनेच्या नगराध्यक्षपद उमेदवार ममता वराडकर मालवणमध्ये जिंकले आहेत। सांगोल्यामध्ये जिकडे शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं होतं की आपल्याला एकटं पाडण्यात येते, तिकडे त्यांनी गड राखलेला आहे। सोलापूर, मोहोळ शिंदे सेनेच्या उमेदवार जिंकलेले आहेत आणि ठिकठिकाणी त्यामुळे असा हा जल्लोष, गुलाल तो सोबतच भंडारा उधळला जातोय आणि विजयोत्सव साजरा केला जातोय। ढोलताशांचा गजर आहे। देवरुख आणि गुहागरमध्ये भाजपचा झेंडा, चिपळूणमध्ये भास्कर जाधवांना धक्का बसतोय। युतीचे उमेश सकपाळ जिंकलेत। चिपळूणमधली अपडेट, भास्कर जाधव हे तिकडे कोकणामधले ठाकरेंच्या सेनेचे एकमेव आमदार आहेत, त्यांना धक्का बसतोय। मालवणमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार या जिंकलेले आहेत। तर भाजप 111, शिवसेना 48, राष्ट्रवादी 40 अशी सध्याची स्थिती आहे। नगराध्यक्षपद एकूण जागा 267, ज्याच्यातली ही आकडेवारी समोर आली आहे। काँग्रेस 20 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13, ठाकरे सेना 9, इतर 26। तर साताऱ्यामध्ये भाजपचे 5 नगराध्यक्ष जिंकलेत। साताऱ्यातली अपडेट येते। साताऱ्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे। एकूण 5 नगराध्यक्ष हे साताऱ्यामध्ये जिंकल्याचं बघायला मिळते। मालवणमध्ये नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंनी मुसंडी मारली आहे। मालवणमध्ये निलेश राणेंनी करून दाखवलंय, कारण मालवणची निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती, जिकडे नितेश राणेंना म्हणजे पर्यायाने भाजपला धक्का बसतोय आणि निलेश राणेंनी मुसंडी मारली आहे, बाजी मारली आहे। मालवणची अपडेट, तर मालवणमध्ये किंबहुना कणकवली, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी इथे राणे विरुद्ध राणे असं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। रत्नागिरीमध्ये, देवरुखमध्ये आणि गुहागरमध्ये भाजपचा झेंडा फडकलेला आहे। तर बुलढाण्याच्या लोणारमध्ये काँग्रेसच्या मीराताई मापारी या विजयी झालेल्या आहेत। साताऱ्यामध्ये भाजपचे 5 नगराध्यक्ष
विजयी होत असल्याचं चित्र आहे. तर वाड्यामध्ये 17 पैकी 11 नगरसेवक भाजपचे विजयी झालेले आहेत. भोकरदनमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरीन मिर्झा यांनी विजय मिळवलेला आहे. साताऱ्यामध्ये भाजपची बाजी 5 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी होत आहेत. भोकरदनमध्ये दानवे पिता पुत्रांना मात्र मोठा धक्का बसलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना हा धक्का दिलाय. समरीन मिर्झा यांचा विजय झालेला आहे. वाड्यामध्ये भाजपची घोडदौड पाहायला मिळते. चिखलदऱ्यामध्ये 20 पैकी 12 जागांवरती काँग्रेस विजयी झाली आहे. चिखलदऱ्याची ही तीच निवडणूक आहे की जिथे मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ त्यांची निवडणूक चर्चेत आलेली होती. तर यानंतर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत की राज्याचं सध्याचं चित्र काय आहे नेमकं. अश्विन, नगराध्यक्ष पदाची सगळी टाली. 267 कल ज्ञानदा हाती आले 288 पैकी, ज्याच्यामध्ये 111 भाजप 111 ठिकाणी आघाडीवर, तर शिवसेना 48 आणि राष्ट्रवादी 40 अशी सध्याची स्थिती. त्याच पाठोपाठ महाविकास आघाडीचं काय चित्र. काँग्रेस 21 जागांवरती आघाडीवर आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी 13, ठाकरेंची शिवसेना 9 तर इतर 24, म्हणजे टॅलीमध्ये सर्वात तळाला ठाकरेंची सेना आहे. खरं, त्यामुळे 268 आता अवघे 20 कल जे ते हाती यायचं बाकी राहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच सर्वात जास्त आघाडी किंवा नंबर 1चा पक्ष सध्या पुन्हा एकदा दिसतोय तर तो भाजप 111, 48, 40 आणि महायुती म्हणून जर एकत्रित यांचा आपण विचार केला तर ही टॅली किंवा ही आकडेवारी जवळपास 200च्या घरात जाते. त्यामुळे 268 पैकी 200 सुमारे जी आकडेवारी आहे ती जाते महायुतीच्या बाजूने. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि ठाकरेंची सेना यांना जवळपास 35 ते 40च्या घरामध्ये तिघांची एकत्रित बेरीज जर केली तर ती जाताना बघायला मिळते. इतर 26 अशी सध्याची स्थिती. अजून 20 कल आपल्या हाती यायचे आहेत. मात्र सध्याच्या घडीला भाजप नंबर 1चा पक्ष, जे सकाळीच बावनकुळेंनी भाकीत वर्तवलेलं होतं की भाजपच 1 नंबरचा पक्ष असेल, महायुतीला मोठं यश मिळेल, तशीच सध्याची स्थिती आहे. भाजप 111, शिवसेना 48, राष्ट्रवादी 40 अशी सध्याची स्थिती. आणि ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा हे पाहायला मिळतं, दबदबा पाहायला मिळतोय. जयंत पाटलांनी नगरपालिकेवरती झेंडा फडकवलाय. धामणगाव रेल्वेमध्ये भाजपचे 20 पैकी 20 नगरसेवक हे जिंकलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा इथे सुपडा साफ झालेला आहे. साताऱ्यात भाजपचे 5 नगराध्यक्ष विजयी झालेत आणि पुन्हा एकदा विजयी जल्लोषाची ही दृश्य आपण पाहतोय. भाजपच्या अर्चना रोठे विजयी झाल्यात. धामणगाव रेल्वेमध्ये 20 पैकी 20 नगरसेवक भाजपचे विजयी होतात. आणि आपल्यासोबत सध्या आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आहेत. ते सांगोल्यामधनं आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आहे शहाजी बापू पाटील. आपण थेट सुनील दिवाण यांच्याकडे जाऊयात. सुनील, शहाजी बापू खूप इमोशनल झाल्याचं चित्र या निवडणुकीत आपण पाहिलेलं, कारण त्यांना एकटं पाडलं गेल्याचा आरोप त्यांनी केला, पण फायनली बापूंनी गड राखलाय. काय त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे? आपल्यासोबत बापूज आहेत, त्यांनाच विचारू. त्याआधी सांगतो, तिसऱ्या फेरी अखेर जवळपास 4775ची आघाडी त्यांचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आनंदा माने यांनी घेतलेली आहे आणि तब्बल सर्व 17 जागांवर बापूंची विजयी घोडदौड चालू आहे. आपल्यासोबत बापू आहेत. बापू, आता कसं वाटतंय? आता निश्चितपणानं मला माझ्या सांगोला शहरातील मतदारांविषयी गर्व आणि अभिमान आज वाटायला लागलेला आहे. एवढ्यासाठी हा तालुका स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब आणि त्यांनी जवळजवळ 65 वर्ष आणि मी गेली 40 वर्षे एका वैचारिक पातळीवर आम्ही आमचा मतदार तयार केलेला आहे. उबाटासारख्या पक्षाला बरोबर घेऊन केलेली युती ही आमच्या मतदारांना आवडलेली नाही, हे यावरून निश्चितपणानं दिसून येतं. आणि मतदारांनी आम्ही केलेल्या बरोबर युती होती ना इथे. शेतकरी कामगार पक्ष, उबाटा आणि भाजप आणि इतर सर्वच पक्ष एका बाजूला गेले. मी आणि RPI फक्त एका बाजूला आम्ही राहिलो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मात्र मला पाठिंबा दिला आणि मतदारांनी अशा पद्धतीच्या अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या युत्या ह्या अमान्य केल्या. आणि गेल्या 2.5-3 वर्षात शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सांगोला शहराचं जी विकासाची ती घोडदौड चालू आहे त्यावरही शिक्कामोर्तब केलेलं आहे. मतदार स्वाभिमानानं वागला, अभिमानानं वागला आणि राजकारणात चाललेलं हे जे काय वेडं वाकडं वागणं आहे
ते अमान्य करून शिवसेनेला भरघोस मतदान केलं. आमचे उमेदवार स्ट्राईक रेटनं राज्यात नंबर काढतील असं मला वाटतं. मला सांगा, सगळ्या नेत्यांनी तुम्हाला एकटं टाकलं, सगळ्या पक्षांनी एकटं टाकलं, पण जनता बरोबर राहिली? पूर्णपणे जनता माझ्या समोर राहिली या निकालावरून दिसून येते. आणि मला प्रचाराच्या वेळी जाणवत होतं की सर्वसामान्य मतदार हा अत्यंत मनापासून माझ्याबरोबर आलेला आहे आणि आमचे उमेदवार विजयी होतील. मी पूर्वी आपल्या ABP माझाशी बोललो होतो त्या संदर्भात. मला सांगा, जिल्ह्यात ज्या पद्धतीचे निकाल येत आहेत, आपल्या भागातला जो भाग आहे तिथं भाजपने युती तोडल्यामुळे सगळीकडे फटका बसतोय असं वाटतंय तुम्हाला? मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, माढा असेल, करमाळा असेल. भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला विश्वासात घेऊन या निवडणुका करायला पाहिजे होता. आजही माझं प्रांजळ मत आहे. कारण या जिल्ह्याची परंपरा अशी होती की इथं कोणत्याच निवडणुकीत शिवसेना ही चुकीची वागलेली नव्हती. भारतीय जनता पक्षाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होती. परंतु थोडंसं आम्हाला बरोबर घेणं, विचारात घेणं हे काही घडलं नाही आणि कदाचित त्याचे परिणाम असावेत असं मला वाटतंय. ज्ञानदा, ज्या पद्धतीने ही सगळी आपल्या भागातली निवडणूक झाली होती, या ठिकाणी शिवसेना भाजप युती तुटली आणि त्यामुळं पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, माढा असेल, करमाळा असेल, सांगोला असेल, या सर्वच ठिकाणी भाजपला सपाटून मार खावा लागलाय. बरोबर, भाजपची कमालीची पिछेहाट झालेली आहे आणि शहाजी बापूंची विजयी घोडदौड पाहायला मिळते आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्या बोलण्यातही जाणवतंय की किती मोठं समाधान त्यांना आहे. सुनील, धन्यवाद आपलेही आणि शहाजी बापूंचेही या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे शहाजी बापूंच्या सांगोल्यात काय झालंय, इथे एक प्रकारे जयकुमार गोरे विरुद्ध शहाजी बापू पाटील असा सामना रंगल्याचा आपल्याला पाहायला मिळाला. मला एकटं टाकलंय अशी कुठेतरी खंत भाजपच्या बाबतीत शहाजी बापूंनी बोलूनही दाखवली होती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.